नमस्कार. धन्वंतरीच्या आरोग्य संपन्न भारत आणि विषमुक्त शेती या अभियानामध्ये मी शुभम कुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आता आपण वैभववाडी तालुक्यातून तिथवली या गावामध्ये आलोय. एक प्रगतशील शेतकरी आदरणीय गुलजार काजी सरांकडे आपण आलोय. तर तुम्ही इथे बघू शकता की खूप चांगल्या पद्धतीचं येल्लो कलिंगड जे आहे किंवा खरबूज आहे ते आम्ही टेस्ट केलं. खूप उत्तम पद्धतीचं आणि मेन म्हणजे सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं हा सगळा पूर्ण प्लॉट आहे. तर त्यांच्याकडूनच आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया. सुरुवातीला सर आपलं नाव आणि इथला पत्ता पूर्ण सांगा. नमस्कार, मी गुलजार निजाम काजी. माझं गाव तिथवली, वैभव तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे आमचं. आणि या गावामध्ये मी जवळपास मागची 10-12 वर्ष मी शेती करतोय. बरं सर. तर एक 10-12 वर्षाचा अनुभव किंवा आता आपलं तुम्ही आरपीएस हे प्रोडक्ट वापरलेत आणि एक प्रोम आपण वापरले, तर त्याबद्दल तुमचा अनुभव एक आम्हाला सांगा. ऍक्च्युली जसं बघायला गेलं तर मी 10 ते 12 वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा किंवा निविष्ठांचा मी प्रयोग केलेला आहे. परंतु मागच्या काही दिवसापासून मी पूर्णपणे सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहे. आणि सेंद्रिय शेतीकडे वळता वळता आपले शुभम सरांची किंवा आपल्या ठोंबरे सरांची माझी ओळख झाली होती. आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांनी मला जवळपास एक मागच्या 7-8 महिन्यापासून त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट मला ट्राय करायला दिले होते. तर त्यानंतर मी ह्या वर्षी त्यांचं जे प्रोम आहे ते माझ्या कलिंगडाच्या आणि खरबुजाच्या शेतीसाठी मी वापरलं. तर त्यामध्ये एकरी त्यांनी रेकमेंडेशन केल्याप्रमाणे मी डोस दिला आहे. आणि त्यानंतर त्यांचं जे ग्रॅन्युअलमध्ये जे आरपीएसचं एक येतं तर ते सुद्धा मी आपल्या शेतीच्या पिकांसाठी ते वापरलं होतं. तर त्याचा मला असा अनुभव चांगला आला आहे की मी जर बेसल डोस जर बघितला की लोक बेसल डोसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मग DAP असतील किंवा 10-26-26 असेल किंवा 12-32-16 अशा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचा रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु मी या प्रोडक्टला पूर्णपणे फक्त प्रॉम आणि सेंद्रिय पोटॅश यांचाच वापर केलेला आहे. आणि प्रॉम तुमचं जे आरपीएसचं जे ग्रॅन्युअल आहे ते वापर केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला चव, टेक्स्ट आणि त्यांचे जर कलर वगैरे बघितला तर आता हे बघायला मी येलो कलर वॉटरमेलन जे आहे आपलं हे आरोही व्हरायटी आहे नोंदणीची, ही अतिशय सुंदर आलेली आहे. त्यानंतर हे जे खरबूज आहे आपल्याला जे बघायला मिळतं इथं आपण कापून पण ठेवलेलं आहे, हे ऑर्बिसीडचं ऑरेंज ब्युटी म्हणून एक व्हरायटी आहे, ही सुद्धा सुंदर आलेली आहे. त्यानंतर त्यांचंच ऑर्बिसीडवाल्यांचं आपल्याकडे मधुसागर म्हणून व्हरायटी आहे, प्लस नवकिरण म्हणून नोनियूची व्हरायटी. अशा प्रकारे 3-4 व्हरायटी मी एकाच प्लॉटमध्ये ट्रायल केलेल्या होत्या. आणि प्रत्येक व्हरायटीचा रिझल्ट हा अतिशय सुंदर, तुम्ही टेस्ट करून पण बघितला असेल. शुगर कंटेंट तर एक्सलंट आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने जर पुढे गेलात तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो. आणि मी तुम्हाला दावा करतोय की हे जे खरबूज आहे तर तुम्ही महिनाभर जरी ठेवलात तर याची किपिंग क्वालिटी ऍज इट इज राहणार आहे. बरोबर. जेवढं आपण सेंद्रिय वापरू किंवा प्रोम सारखे जे आपण खतं वापरतो किपिंग क्वालिटी आपली खूप सुंदर. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याला त्या दृष्टीने फायदा होतो. समजा एक 4-5 दिवस तरी माल इकडे तिकडे झाला तरी काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. तर आरपीएसचाही तुम्हाला रिझल्ट खूप चांगला आलेला आहे. तर एक आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा इथल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचा वापर करून किंवा धन्वंतरी विषमुक्त शेती अभियान राबवते, तर याची जर आपण सांगड घातली तर नक्कीच प्रॉफिटेबल शेती आपण करू शकतो का? नाही, 100%. काय होतं की जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळता तेव्हा एकतर तुमचा रासायनिक खताला जो खर्च येणार आहे तो तुमचा कमी होतो. आणि तसं बघायला गेलं तर शेतीला फार काही जास्त लागत नसतं, कमी प्रमाणात लागत असतं. परंतु जे घटक पाहिजे ते सगळे त्यांना पाहिजे असतात. आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय असतं की या सगळ्या प्रकारचे घटक उपलब्ध असतात. तुमच्या आरपीएस मध्ये तर मला वाटतं 72-76 काहीतरी घटक त्याच्यामध्ये आहे. आणि प्रॉम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही गाईच्या शेणाचा वापर केल्यामुळे शेणामध्ये जे घटक आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही जर बॅक्टेरियल कल्चर वापर केला तर फार सुंदर रिझल्ट तुम्हाला येतात. त्यामुळे रासायनिक शेतीच्या मागे न मागता सेंद्रिय पद्धतीने जिथं गरज आहे तिथं तुम्ही वापरला तर हरकत नाही. पण 90% तुम्ही कमीत कमी सेंद्रिय आमचा तो म्हणजे हेच आहे, म्हणजे प्रयत्नच आहे की लोकांना विषमुक्त आणि आरोग्य संपन्न असं अन्न खायला घालणे. आणि म्हणूनच आम्ही अशा प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करतो ज्यामध्ये रासायनिक कंटेंट नसतील. तर आपण ऐकत होता गुलजार काजी यांना. तर यांच्या माध्यमातून आपलं इथं खूप चांगलं काम चालूच आहे. तर अशा वेगवेगळ्या माहितीसाठी सरांना सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.